मीन रास हा सप्ताह आपल्या राशीला निर्णय घेण्याची क्षमता वाढविणारा असा जाणार आहे. ह्या सप्ताहामध्ये आपण ठरविलेल्या प्रत्येक योजना सफल होतील आणि आपण खूप प्रसन्न असाल. आपण कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल, त्यामुळे आपल्याला क्षितिज विस्तृत झाल्यासारखे वाटेल, म्हणजेच आपल्या आकाशाला सीमाच नसल्यासारखे आपल्याला वाटून जाईल आणि त्यामुळे आपण जास्त परिश्रम कराल आणि जे काही टार्गेट किंवा ध्येय आपण ठरविलेले होते ते पूर्ण होण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आपण काहीतरी नवीन योजना आखाल, आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल, त्यामुळे आपल्यावर जबाबदाऱ्या वाढतील. सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी पण आपण भरपूर कष्ट कराल. आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल. सोबतच आपले वरिष्ठ सोबती किंवा सहकारी मंडळी हेही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल. नवीन उत्साह आपल्यामध्ये संचार करेल. वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे आव्हाने स्वीकारावे लागतील आणि त्यातूनच नवीन अनुभव आपल्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी खुला होईल. तरी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्ण करूनही दाखवा. कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे जर तुम्ही काम करत असाल तर आपल्याला अपेक्षित यश मिळण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. दीर्घ मुदतीसाठी कुठेतरी जर आपण आर्थिक गुंतवणूक केलेली असेल तर किंवा जमीन स्थावर मालमत्तेपासून एखादा व्यवहार करणार असाल तर त्यातूनही आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. दानधर्म किंवा पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यांवर आपल्याकडून काही पैसे खर्च करण्याची शक्यता आहे, परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ आपल्याला पूर्ण परिवाराला मिळेल आणि आपण अध्यात्माकडेही ओढले जाल. विवाह इच्छुकांसाठी सध्या तरी विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखादे स्थळ आपण होऊन आपल्याकडे चालत येईल आणि सकारात्मक प्रतिक्रियाही आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकेल. तरी आपले प्रयत्न अजिबात थांबवू नका. त्यासाठी जे काही करावे लागतील ते तुम्ही प्रयत्न करत राहा. सकारात्मक परिणामच मिळतील. जर आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल, त्यामुळे आपण दोघेही खूप प्रसन्न असाल. व्यावसायिक वर्गाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील. सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यांमुळे वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी आपण सज्ज व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट आपण पूर्ण कराल आणि तेही वेळेवर. सोबतच आपण घेतलेल्या निर्णयाचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होईल. परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा, ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर थोडंसं संयम ठेवा, नाहीतर कोणाचे तरी आपण मन दुखवण्याची शक्यता आहे आणि जी काही आपण क्रेडिट कमावलेले आहे ते एका क्षणामध्ये आपल्याकडून ते निघून जाईल. तरी थोडंसं सावध राहा, जपूनच बोला. तरुण वर्गाला आपल्या निर्णय क्षमतेमुळे क्षितिजही आपल्यासमोर छोटे वाटत असेल. भरपूर संध्या आपल्याकडे चालत येतील. फक्त आपण यांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. एखादी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तीही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्याकडे संधी आपणहूनच येईल. स्वतःला फक्त सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा. महिला वर्गाला प्रवास करण्याचे योग आहेत. बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात होतात ना, तर हीच ती वेळ आहे. हवे असेल त्या ठिकाणी जा, मैत्रिणींसोबत जा, फिरायला जा किंवा घरच्यांसोबत जा, पण प्रवासाला नक्की जा आणि त्यातून आपल्याला एक प्रकारचे पॉझिटिव्ह फिलिंगच येईल, आनंदच येईल. पुन्हा वापस तुम्ही याल तर स्वतःला थोडंसं फ्रेश झाल्यासारखे आपल्याला वाटेल. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी याची गरज आहे, तर नक्की जा आणि मज्जा करा. जर आपण लेखन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे. तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करत चला. जरा व्यक्त
व्यक्त व्हा आणि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे आणि सोबतच एकाग्रताही भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येईल आणि आपले मनही शांत असेल आणि या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा परिणाम आपल्या अभ्यासावर होईल. त्यामुळे आपल्याला यश नक्कीच मिळण्याची शक्यता आहे. फक्त प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी नवीन ओळख्या होतील. त्याचा फायदा आपण आपल्या अभ्यासामध्ये करून घ्याल आणि सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही आपण करण्याची शक्यता आहे किंवा आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळू शकेल, पण त्याचा आपल्याला फायदाच होईल. शिक्षणासोबतच आपण स्वतःही शिक्षण घ्याल. त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भरही होईल, वाढ होईल आणि याचा आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला फायदाच होणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा असा जाणार आहे, परंतु सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा, कारण एकदम काही व्याधी आपल्याला अचानकपणे त्रास देतील. अचानकपणे आपल्याला थकवा पण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम आपले आरोग्य आणि नंतर कोणतेही काम असं करण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला नवीन आव्हाने अनुभवे देणारा असा जाणार आहे. तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ह्या सप्ताहामधील आपल्याला आपला शुभ अंक हा 7 आहे आणि शुभ रंग हा लाल असणार आहे. तरीही प्रत्येक गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. जवळजवळ हे 2023 वर्ष संपत आलेलं आहे. बाकी फक्त काही दिवसच उरलेले आहेत असं म्हणायला आता हरकत नाही. आता सगळ्यांनाच नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे. तरी येणारं हे 2024 जे वर्ष आहे ते सर्वांनाच अगदी आनंदाने भरलेले, सुख आणि समृद्धीने परिपूर्ण असलेले, मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारे, नवीन स्वप्ने पाहायला लावणारे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून कष्ट करायला लावणारे असे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.